एक मिनिट हा. थोडक्यात मिस झाला बघा. अरे वा, हो तुम्हाला तर मस्त जमलो. मला मला असं काही करायला जमलंच नाही बघा. हेच नाही, बाकी काही पण कधी जमायचंच नाही. म्हणजे असं लहानपण मी पतंग उडवायचो ना, तर सगळ्यात अगोदर माझाच पतंग कटायचा. आणि मी कधी असा भवरा फिरवायला घेतला ना, तर असा गर 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 कधी हातावर पण नाही आला. ते तुम्ही पण खेळताना कधी असंच? मी कधी काही खेळलेच नाही. खेळायच्या वयातच मोठं व्हावं लागलं मला. शिक्षण सोडावं लागलं. आईला मदतीला कोण नव्हतं ना. शिकायचं होतं मला, पण अहो नाही, मी समजू शकतो. तुम्ही त्यावेळेला जे केलं ते योग्यच होतं बघा. पण मग तुम्ही आता का नाही शिकत? मी शिकवेल ना तुम्हाला. मी ना तुम्हाला कम्प्युटर शिकवेन, त्यानंतर बाईक चालवायला शिकवेन. आणि तुम्ही जर हो म्हणालात तर न घाबरता हसत हसत जगायला पण शिकवेल हो. चालेल तुम्हाला? निघायला पाहिजे ना. आई वाट बघत असेल. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टाळताय हे समजतंय हो मला. पण बोला ना, मी विचारलं ना काहीतरी. तुम्ही शिक्षक असलात तरी बी तुम्हाला एक गोष्ट शिकायला पाहिजे. काय? न बोलल्याला समजून घेणं शिकलं पाहिजे तुम्हाला. चला. चलू. अगं घे. सुटायला वगैरे कशाला पाहिजे? अस्मी म्हणाली होती ना मगाशी, तीच घेईल पहिलं राज्य. मग वाचलो. वय मी घेते राज्य. तुम्ही सगळे लपा. असं कसं? डोळे तर बंद कर, मग लपतो आम्ही. हा हा लपा. अस्मी जर चान्स दिलास ना, तर निशी जिथे जाईल ना तिथे जाऊन मलाही लपता येईल. ओके, जा जा. 10 20 40 50 निशी निशी 80 90 100 मिळाले. निशित निशित भांड्या, दाद्या आणि वहिनी बोलायला, पर ती तनया कुठं दिसत नाही. अरे चांगला आहे ना. हे बघ, त्यांना त्यांचा खेळ खेळू दे. आपण कशाला उगाच कबाब मध्ये हड्डी. चल आपण चक्कर मारून येऊ. चल.
तुमच्या दोघात जर तसं काही नसेल तर प्लीज प्लीज निशीचा होकार मिळवून द्यायला मला मदत करशील? हात सोड. मी नाही सोडणार. मला पाहिजे तेव्हा सोड. हात सोड. आपण लपाछपी खेळतोय का नाही? तू तू चाली निशील लप, तू कुठं जा. मला नाही खेळायचं ह्यो खेळ. तू माझ्या संग लपाछपीचा खेळ का खेळायलास ते सांगा ते. लपाछपी लपाछपी तर आपण सगळेच खेळालोय की. मी त्या फालतू लपाछपीबद्दल नाही बोलालो. सकाळपासून तू जो खेळ खेळालास ना त्याबद्दल बोलतोय मी. ते तुला चांगलंच माहिती आहे. बस मी इकडे बघ. मी इकडे माझ्याकडे बघ. जीप मध्ये तू पुढे माझ्या शेजारी बसणार ठरलेलं ना. तू बसलेलीस पण मग मी येताना आगाऊपणे मागं का निघून गेलीस? हा सांग ना. आपण पिकनिकला आलो. त्यानंतर बी जेवायला बसताना मुद्दाम तू तनयाला मध्ये बसवलंस. खायला वाढताना बी तेच. मला एक कळेना तू का करायलेस हे. बोलास मी. हे बघ, मी तुला इमानदारीनं ऑफर केलेलं तेव्हा तू नको म्हणलास. पण त्या तनयाकडनं लगेच घेतलंस. तुला तर तेच पाहिजे होतं ना. तुला जसं पाहिजे होतं तसं झालं. मग आता का चिडालायस? मी फक्त त्यासाठी नाही चिडालोय. मला सांगा आपण पिकनिकला का आलोय? का आलोय म्हणजे? तनया म्हणली म्हणून. काय? तनया म्हणाली म्हणून तू पिकनिकला आल्यास? अवघड आहे. आता यांच्यात भांडण होतं की दिल जमाई यावर मी नंतर ठरवेन. प्लॅन ए एक्झिक्यूट करायचा की प्लॅन बी? राग आलाय ना तुला? मग ते व्यक्त कर. असं खोटं हसू नको. तसं बी मला मुखवटं लावणारी माणसं आवडत नाही. नाही ना आवडत? तसं तर तसं. मग आता स्पष्टच बोलतो. तू सकाळपासून मला सारखं सारखं का टाळायलास? सांग ना, का टाळायलास मला? तनया सतत माझ्या शेजारी, माझ्या संघ, माझ्या अवतीभोवती राहावी म्हणून का प्रयत्न करायलास तू? सगळं करून काय साध्य करायचंय तुला? काय प्रूव्ह करायचंय? बघ आता भाव खाऊ नकोस मी. आणि मला मस्काबाजी करायला अजिबात आवडत नाही. काय काय म्हणलास तू? मस्काबाजी? कोणी सांगितलं तुला मस्काबाजी करायला? मी सांगितलंय?
मी सांगितलं मस्का भाजी कर. तू असं का बोलायलास माझ्या संग? माझं काही चुकलंय का? काही खटकलं असेल तर तसं सांग, तसं स्पष्ट बोल तरी. बोल स्पष्ट. बर, हे बघ, मला तनयाकडनं सगळं समजलंय. तनयानं हिला माझ्याबद्दल आणि मम्मीबद्दल सगळं सांगितलं का काय? तनयाकडनं काय समजले? हेच की तुला तनया आवडते आणि माझ्यामुळे तू तिला होकार देत नाहीयेस. म्हणून मी तुम्हासनी दोघांना एकत्र आणण्यासाठी धडपडाल्या. आणि ऐक, तुला तनया आवडते तर उगा मला काय वाटेल याचा विचार करून तिला होकार देत नसशील तर असं नको करू. तिला होकार दे, कारण मला काही फरक पडत नाही. अस्मित थांब की. ऐकून तर घे माझं. अस्मित थांब. आम्हाला पकडा. अगं अस्मित थांब की. अगं दादा, अस्मी अचानक निघून का गेल्या? काय झालं काय? पक्की काय? निशी काय झालं? अस्मी अशी निघून का गेली? तू काय विचारलंस काय झालं म्हणून? तुझ्यामुळे झालंय. तू दादा हळू. अस्मित थांब. अस्मित, अगं अस्मित थांब की. अस्मित थांब. अस्मी ऐक की. अस्मित, अगं अस्मित. अस्मित. अरे दादा, अस्मे. अरे दादा, अगं अस्मित थांब. अरे अस्मित थांब ऐक. अरे दादा, वहिनी चालत चालले की काय? अरे नाही, तुलाच काय चालत कशा जातील? अरे दादा, अस्मित थांब. अस्मित. हो थांबा दादा, थांबा. हे ऐक, अस्मिन आपली जीप बघितली तर अजून भडकल. तुम्ही एक काम करा, रिक्षात बसा. हा बस. आणि तिच्या न कळत तिचा पाठलाग करा. घरीच जाते का बघा. हा? चला निघा. या लवकर चला. जा मला सांग नक्की. चल, बरं झालं, निदान तिला रिक्षा तरी मिळाली. काय?
हे बोलताना काहीच वाटलं नाही काय तुला? अगं आपल्यासाठी आपल्यामुळे पिकनिकला आलेली ती. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. यासाठी तिनं पिकनिकला यावं असा हट्ट होता तुझा? हा बोल ना. असं काय केलंय मी निशी? एवढा का चिडतोस माझ्यावर? अगं मग तू खोटं का सांगितलंस तिला? मला तू आवडतेस आणि तुला होकार देण्यासाठी आसमीमध्ये येते असं आसमीला का सांगितलं तू? आणि म्हणून ती आपल्याला जवळ आणण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होती आणि म्हणून ती चिडून गेली आता. मी तिला हे सांगितलंय खरंय, पण पिकनिक सोडून जाण्या एवढा राग का आला तिला? विचार कर ना. का आलं म्हणजे? राग नाही येणार काय? आणि जर माझ्या मनात तुला होकार द्यायचा असेल तर मी तिला का नाही विचारलं म्हणून राग येऊ शकतोय ना. तुझ्या मनात जर मला होकार द्यायचा असेल तर हे आधी तू मला सांगशील की तिला सांगशील? निश्चित तिला वेगळ्या गोष्टीचा राग आलाय. ती तुझ्यावर रागावून निघून गेली याचा अर्थ कळतोय का तुला? तू बुद्धू आहेस का? ती रागावून गेली कारण ती प्रेम करते तुझ्यावर निशी. मी तिला म्हणाले होते तिचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर मी माघार घेते, पण नाही तर तुझा होकार मिळवण्यासाठी मला मदत कर. आणि हे तिने कबूल केलं होतं म्हणून मला तुझा सहवास मिळावा यासाठी एवढी धडपड करत होती ती. पण ते तिला सहन झालं नाही आणि म्हणून अशी रागावून निघून गेली. निशी, निशी ती प्रेम करते तुझ्यावर. डोंट यू अंडरस्टँड? शी लव्हज यू. आणि तुझी बेस्ट फ्रेंड म्हणून तुला हे कळावं यासाठी मुद्दाम केलं मी हे सगळं. तुझ्यासाठी. आणि तू माझ्यावरच भडकतोस. सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी, खरंच सॉरी. ऐक ना, मगाशी एवढं सगळं झालं ना म्हणून मला काही कळलं नाही. खरंच सॉरी सॉरी. तू आता रडू नको हा. खरंच सॉरी. बर्फी तू माझी खरंच बेस्ट फ्रेंड आहेस. आता रडू नको हा. पण तू पुन्हा असं चिडायचं नाही माझ्यावर. अगं नाही चिडणार माझी आई, नाही चिडणार. आणि रडू नको, नाही तर कोणी बघितलं तर बद्दा मार देतील मला. आता कस हसल्यावर कशी गोड गोड बर्फी वाटते हा. असंच जा. पण तुला कुठे आवडतो गोड? तुला तर तिखट जाळ दबंगी मिरची आवडते, राईट? तू लाजतोयस निशी? आता कम ऑन यार, बी ब्रेव. जा लवकरात लवकर प्रपोज कर तिला. हे नाही 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 नाही, आधीच ती नाही शानी. अगं तुला माहित नाही लय डेंजर आहे ती. जरा पद्धतशीर वेळ बघून प्रपोज करायला पाहिजे, नाहीतर ती काय वाटेल ते अर्थ काढत बसत. ते मी करतो प्रपोज करायचं तेव्हा, पण तोपर्यंत तू काय बोलू नकोस तिला हा. आपल्या दोघातच राहू दे. पण मग काय सांगायचं तिला? मला निशी खूप आवडतो आणि माझी खात्री आहे त्यालाही मी खूप आवडते.